नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरामध्ये पूजा, व्रत, उपवास आणि विविध धार्मिक परंपरांना सुरुवात होते. या पवित्र महिन्यात प्रत्येक आई आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करत असते. आईचं प्रेम हे निस्वार्थ असते. स्वतःवर कितीही संकटे आली तरी आपल्या मुलांना त्याची झळ लागू नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ते निरोगी राहावेत, आयुष्यात प्रगती करावी आणि त्यांच्यावर नेहमी देवाची कृपा राहावी अशी प्रत्येक आईची इच्छा असते. याच भावनेतून आपल्या परंपरेमध्ये श्रावण महिन्यात ज्योतिपूजन करण्याची प्रथा सांगितली आहे. ज्योती माता ही बालकांचे रक्षण करणारी देवी मानली जाते. असं मानलं जातं की तिच्या कृपेने मुलांचे आरोग्य चांगले राहते, त्यांना दीर्घायुष्य लाभते आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते. म्हणूनच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्योती मातेचे पूजन करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. ही पूजा खूप मोठी किंवा अवघड नाही, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काही मिनिटात करता येते. परंतु श्रद्धेने आणि नियमाने केल्यास तिचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिपूजन का करावे, त्यासाठी काय तयारी करावी, ज्योतीचा कागद कसा आणावा आणि पूजेची सुरुवात कशी करावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग ज्योती मातेच्या या पवित्र पूजेची माहिती जाणून घेण्यास सुरुवात करूया. मंडळी, श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून ही पूजा सुरू केली जाते. यासाठी सर्वप्रथम ज्योतीचा कागद आणावा लागतो. हा कागद बहुतांश धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असतो. जर दुकानात मिळाला नाही तर आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून त्याचे चित्र मिळून त्याची प्रिंट काढता येते. रंगीत प्रिंट मिळाली तर उत्तमच, पण साधी कृष्णधवल प्रिंट देखील चालते. महत्त्वाचा भाग म्हणजे श्रद्धा. मंडळी, ज्योतीच्या कागदामध्ये विविध देवतांची चित्र असतात. या चित्रांमध्ये ज्योती माता, नागदेवता, नरसिंह आणि इतर देवतांचे स्वरूप दाखवलेले असते. हा कागद देवघराच्या जवळ किंवा घरातील स्वच्छ आणि पवित्र जागी लावावा. जागा मोठी असण्याची आवश्यकता नाही, पण छोट्याशा कोपऱ्यात देखील ही पूजा श्रद्धेने देखील करता येते. मंडळी, कागद लावण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करावी. शक्य असल्यास छोटी रांगोळी काढावी, कारण स्वच्छता आणि पवित्रता ही कोणत्याही पूजेची पहिली अट मानली जाते. त्यानंतर ज्योतीचा कागद भिंतीवर व्यवस्थित लावावा. या कागदाला कापसाची किंवा दुर्वा आणि आघाड्याच्या पानांची माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. पहिल्या शुक्रवारी ही माळ अर्पण करूनच संपूर्ण आठवडा तशीच ठेवली जाते. पुढील शुक्रवारी जुनी माळ काढून नवी माळ अर्पण केली जाते. यामागे भक्ती आणि सातत्याचे महत्त्व देखील सांगितले आहे. आता अनेक महिलांच्या मनात एक असा प्रश्न असतो की ही पूजा फक्त लहान मुलांसाठीच करायची का? तर याचे उत्तर नाही. असं आहे, मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, विवाहित असो किंवा शिक्षणासाठी दूर राहत असो, प्रत्येक आई आपल्या मुलांच्या कल्याणासाठी ही पूजा करू शकते. कारण आईच्या प्रेमाला वयाची मर्यादा नसते. इतकंच नाही तर ज्या महिलांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी देखील ज्योती मातेची भक्तिभावाने पूजा करावी असं सांगितलं जातं. आपल्या मनातील इच्छा आणि प्रार्थना देवीसमोर व्यक्त करून तिचे आशीर्वाद मागावे. ज्योतिपूजनाचा मुख्य उद्देश केवळ एखादी विधी पूर्ण करणे नसून आपल्या मुलांप्रती असलेले प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली प्रार्थना व्यक्त करणे असा आहे. म्हणूनच या पूजेमध्ये भावना सर्वात महत्त्वाच्या असतात. मंडळी, आजच्या काळात अनेक मुलं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी घरापासून दूर राहतात. काही परदेशात देखील असतात. अशा वेळी आईच्या मनात त्यांच्याबद्दल सतत काळजी असते. त्यांचे आरोग्य चांगले असावे, ते सुरक्षित असावे आणि त्यांच्या आयुष्यात यश मिळावे अशी इच्छा असते. ज्योतिपूजन ही त्या भावनेचीच एक सुंदर अभिव्यक्ती आहे. मंडळी, आता आपण ज्योतिपूजनाची प्रत्यक्ष पद्धत सविस्तर जाणून घेऊया. ज्योतीचा कागद लावल्यानंतर आणि पूजेची जागा तयार झाल्यानंतर सर्वप्रथम देवासमोर दिवा आणि उदबत्ती लावावी. दिव्याचा प्रकाश हा ज्ञान, पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणे हे मंगल मानले जाते. यानंतर प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करावे. आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही पूजेची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. कारण विघ्नहर्ता म्हणून गणपती बाप्पांना प्रथम पूजेचा मान दिला जातो. मनोभावे नमस्कार करून त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा आणि फुले अर्पण करावीत. आपल्या श्रद्धेनुसार एखादा साधा मंत्र जपावा आणि पूजेतील सर्व कार्य निर्विघ्न पार पडावेत अशी प्रार्थना करावी. मंडळी, गणपती पूजन झाल्यानंतर ज्योतीच्या कागदातील सर्व देवतांना हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण कराव्यात. प्रत्येक देवतेसमोर हात जोडून नमस्कार करावा. ही कृती करताना मन शांत आणि भक्तिभावाने भरलेले असावे. कारण पूजा ही केवळ बाह्यकृती नसून अंतःकरणातील श्रद्धेची अभिव्यक्ती असते. यानंतर ज्योती मातेस फूल अर्पण करावेत.
शक्य असल्यास ताजी आणि सुगंधी फुले वापरावीत. त्यानंतर दुर्वा आणि आघाड्याच्या पानांची माळ ज्योतीच्या कागदाला अर्पण करावी. अनेक ठिकाणी ही माळ विशेष महत्त्वाची मानली जाते. ही माळ संपूर्ण आठवडा तशीच ठेवली जाते आणि पुढील शुक्रवारी नवीन माळ अर्पण केली जाते. पूजेनंतर दिवा आणि उदबत्तीने ज्योती मातेची आरती करावी. आरती करताना घरातील सर्व सदस्य उपस्थित असतील तर अधिक चांगले, कारण सामूहिक प्रार्थनेमुळे भक्तिभाव अधिक वाढतो. आरतीनंतर सर्वांना अक्षदा द्याव्यात आणि देवीच्या कृपेची प्रार्थना करावी. आता या पूजेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे नैवेद्य. ज्योती मातेस गुळ, फुटाणे आणि लाह्या अर्पण करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या वापरल्या जातात. हा नैवेद्य साधा असला तरी त्यामागे भक्ती आणि कृतज्ञतेची भावना असते. नैवेद्य अर्पण करताना देवीसमोर मनोभावे प्रार्थना करावी की आपल्या मुलांवर तिचे संरक्षण आणि आशीर्वाद कायम राहू देत. अनेक वेळा मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दूर राहत असतात. काही देशाबाहेर देखील असतात. अशा वेळी आईच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची काळजी ही अधिक असते. या पूजेमध्ये अशा मुलांसाठी विशेष प्रार्थना करण्याची परंपरा आहे. मूल ज्या दिशेला राहत असतील त्या दिशेकडे पाहून अक्षदा अर्पण कराव्यात आणि त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि प्रगतीसाठी प्रार्थना करावी. ही कृती श्रद्धेने केली जाते आणि आईच्या प्रेमाचे सुंदर प्रतीक मानली जाते. ज्योतिपूजनातील आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे ओटी भरण. ज्योती मातेला स्वासनीच्या स्वरूपामध्ये मान देऊन तिची ओटी भरली जाते. यासाठी खण, नारळ, फुले, हळद, कुंकू आणि आपल्या श्रद्धेनुसार इतर सौभाग्य वस्तू देखील अर्पण केल्या जाऊ शकतात. वस्तूंचे प्रमाण महत्त्वाचे नसते, तर त्यामागील भावना महत्त्वाची असते. आपल्या कुवतीनुसार साधेपणानेही ओटी भरता येते. मंडळी, ओटी अर्पण केल्यानंतर ज्योती मातेस नमस्कार करून प्रार्थना करावी. आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि शिक्षणातील यशासाठी, चांगल्या संस्कारासाठी आणि त्यांच्या जीवनातील सर्वांगीण प्रगतीसाठी तिचे आशीर्वाद मागावेत. या पूजेतील आणखी एक सुंदर भाग म्हणजे मुलांचे औक्षण. ज्योती मातेची आरती झाल्यानंतर त्याच दिव्याने घरातील मुलांचे औक्षण करावे. लहान मुलं असतील तर त्यांना प्रेमाने बसवून कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षदा लाव्यात. मोठी मुले असतील तर त्यांचे औक्षण करता येते. यामागील भावना म्हणजे ज्योती मातेचे संरक्षण आणि आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये सदैव राहावेत. मंडळी, ज्या महिलांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांनीही श्रद्धेने ही पूजा करावी. अशा वेळी आपल्या परिसरातील एखाद्या लहान मुलाचे औक्षण करून त्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करता येते. कारण या पूजेचे मूलभूत हेतू म्हणजे बालकाबद्दलचा प्रेमभाव आणि त्यांचे मंगल जीवन. श्रावण महिन्यातील एखाद्या शुक्रवारी विशेष नैवेद्य करण्याची देखील प्रथा आहे. अनेक घरामध्ये पुरणपोळी, वरण-भात, भाजी आणि इतर पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शक्य असल्यास एखाद्या स्वासनीला घरी जेवणासाठी निमंत्रित केले जाते. तिचा आदरपूर्वक सत्कार करून भोजन दिले जाते. यामागे सेवा, सन्मान आणि दान याचे महत्त्व सांगितले गेले आहे. संपूर्ण श्रावण महिना ज्योतीचा कागद त्याच ठिकाणी ठेवावा. प्रत्येक शुक्रवारी पूजा करताना नवीन माळ अर्पण करावी. बाकीची पूजा भक्तिभावाने आणि सातत्याने करत राहावी. सातत्य हेच कोणत्याही उपासनेचे खरे सामर्थ्य असते. ही पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. मोठे विविध महागडे साहित्य किंवा विशेष व्यवस्था नसली तरी चालते, पण मनामध्ये प्रेम, विश्वास आणि भक्ती असणे आवश्यक आहे. कारण आईच्या मनातून निघालेली प्रार्थना हीच सर्वात मोठी पूजा असते. मंडळी, ज्योतिपूजन ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती आईच्या मायेच्या, तिच्या त्यागाच्या आणि मुलांप्रती असलेल्या अमर्याद प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणूनच श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा आपल्या मुलाच्या कल्याणासाठी ज्योती मातेच्या चरणी कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने अर्पण करावा. ज्योती मातेची कृपा सर्व मुलांवर राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सद्बुद्धी आणि यश लाभो, हीच मनपूर्वक प्रार्थना. मंडळी, आज आपण श्रावण महिन्यातील अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण अशा ज्योतिपूजनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आई आणि मुलांमधील प्रेम, संरक्षण आणि आशीर्वाद यांचे हे सुंदर प्रतीक आहे. श्रद्धेने आणि नियमाने केलेली ही पूजा प्रत्येक आईच्या मनाला समाधान देते आणि आपल्या मुलांच्या मंगल भविष्यासाठी प्रार्थना करण्याची संधी देते. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रपरिवारांपर्यंत जरूर शेअर करा. कारण अनेक मातांना या पूजेची योग्य माहिती मिळाल्यास त्यांनाही याचा लाभ होऊ शकतो. अशाच धर्म, भक्ती, व्रत, पूजा, कथा आणि आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कृपासिंधू रहस्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्योती मातेचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.